नमस्कार विद्यार्थी मित्रों, बीएड कॅप्रॉन 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपला जो बीएडचा कॅप्रॉन फर्स्ट आहे तो संपन्न झालेला आहे। त्याची अलॉटमेंट म्हणजेच नंबर लागलेली जी लिस्ट असते त्या राऊंडचे नंबर कोठे लागले आहेत हे आपल्या सर्वांना समजलं आहे। तर आता कॅप्रॉन 2 म्हणजेच कॅप्रॉन 2 जो आहे, कॅप्रॉन सेकंड जो आहे, याची मेरिट लिस्ट कधी लागेल या संदर्भातील हा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रों, यासाठी आपल्याला कॅप्रॉन आपला जो शेड्यूल आहे तो चेक करावा लागेल, पाहावा लागेल, जो की 6 ऑगस्ट रोजी आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती अपलोड झाला होता। कॅप्रॉन फर्स्ट जो आहे, तर कॅप्रॉन फर्स्टची जी स्थिती आहे, कंडिशन आहे ती आपणास माहीत आहे। तर आपल्या कॅप्रॉनचं अलोकेशन आज 14/8/2024 रोजी झालेलं आहे। म्हणजे 14 तारखेला आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये ज्यांचे नंबर लागले त्यांचे नंबर कोणत्या कॉलेजला लागले आहेत हे आपल्याला समजलं आहे, कळालं आहे। तर विद्यार्थी मित्रों, आता हे जे नंबर लागलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटर घेऊन काय करायचं आहे, तर कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे, कॉलेजला जायचं आहे व तिथे जाऊन ॲडमिशन्स घ्यायचे आहेत। डेट इथे दिलेली आहे फर्स्ट राऊंडसाठीची 16/8/2024 ते 20/8/2024। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, महत्त्वाची जी आपल्याला इथे बाब पाहायला मिळते ती म्हणजेच कॅप्रॉन जो सेकंड आहे, तर डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स आपल्याला हे 21 तारखेला पाहायला मिळेल की किती जागा आपल्या कॅप्रॉन सेकंडमध्ये आलेल्या आहेत, वर्ग झाले आहेत। तर ह्या जागा आहेत वर्ग झालेल्या, तर त्याची मेरिट लिस्ट जी आहे ती आपल्याला पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट फॉर NRI कॅन्डिडेट्स, त्यानंतर अलोकेशन ऑफ मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच 26/8/2024ला। तर 26/8/2024ला आपल्याला ही मेरिट लिस्ट लागलेली पाहायला मिळेल। यात आपल्याला जे अलोकेशनमध्ये सीट्स मिळाले आहेत त्याचं जे कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याची डेट आपल्याला इथे पाहायला मिळते 28/8/2024 ते 30/8/2024। म्हणजेच 28, 29 व 30 या 3 तारखांना ऑगस्ट महिन्यामधील आपल्याला काय करायचं आहे, आपले जे ॲडमिशन्स आहेत ते कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष ॲडमिशन्स घ्यायचे आहेत। तर आता ते ॲडमिशन घेतल्यानंतर परत कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन पोर्टल। तर आपल्या CET सेलला आपले किती ॲडमिशन झाले आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये हे कॉलेज आपल्या CET सेलला कळवेल आणि त्याची लिस्ट परत आपल्याला एक माहिती CET सेलला जाईल ती 31/8/2024ला। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढची जी कृती आहे आपल्याला करावायची ती म्हणजेच कॅप्रॉन थर्ड आपल्याला पाहायला मिळते। तर कॅप्रॉन थर्डसाठी इथं सूचना आपल्याला पाहायला मिळतात। तर रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट्स, त्यानंतर कॅन्डिडेट्स फॉर राऊंड थर्ड, राऊंड फोर्थ ऑर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड। तर लक्षात घ्या, आपला जो कॅप्रॉन सेकंड आहे, कॅप्रॉन सेकंडलाही जर आपला नंबर लागला नाही तर आपल्याला पुढची कृती काय करायची आहे, तर आपले ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत। आणि ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची सुद्धा इथं डेट दिलेली आहे, ती म्हणजे 10/8/2024 ते 3/9/2024 हे आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स आपल्या किती जागा रिकाम्या आहेत, तिसऱ्या राऊंडला किती जागा आपल्याला विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत त्याची लिस्ट आपल्याला 31/8/2024 रोजी आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे, ती डिस्प्ले होणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, जे ऑलरेडी ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं व ऑप्शन फॉर्म कशासाठी भरला होता, राऊंड फर्स्टसाठी आणि राऊंड सेकंडसाठी, परंतु त्यांचा नंबर लागला नव्हता, अशा विद्यार्थ्यांना फॉर्म एडिट करण्याचा ऑप्शन आपल्या CET सेलने दिला आहे। तसेच ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरला नव्हता राऊंड फर्स्ट सेकंडला तर त्यांनाही इथं ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा आपल्या CET सेलने दिली आहे। म्हणजे अद्याप रजिस्ट्रेशन न केलेले, तसेच रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी व नंबर न लागलेले विद्यार्थी, तसेच ऑप्शन फॉर्म न भरलेले विद्यार्थी, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याची, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं त्यांना करण्याची मुभा आपल्या CET सेलने इथे दिलेली आहे। त्याची तारीख आपण इथे पाहू शकता, 1/9/2024 ते 3/9/2024। विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, ही ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख आहे। तर रजिस्ट्रेशन करण्याची तारीख ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं ती तारीख आपल्याला वरती पाहायला मिळते 10/8/2024 ते 3/9/2024। अशा प्रकारे दोन्ही वेगवेगळ्या तारखा आपण लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण कार्यवाही करायची आहे। जसं आपल्याला कॅप्रॉन फर्स्ट सेकंड पाहायला मिळाला तसंच थर्डसाठी सुद्धा डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतील, आपली साईन अपलोड करावी लागेल, आपली फोटो अपलोड करावा लागेल। तर ते आपल्याला अपलोडची डेट इथं दिलेली आहे। त्यानंतर त्याचं जे व्हेरिफिकेशन करणार आहे CET सेल त्याची डेट आपल्याला इथे पाहायला मिळते। त्यानंतर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट जी की आपण फर्स्ट राऊंडसाठी पाहिली होती तर ती आपल्याला कधी दिसेल,
6/9/2024ला म्हणजे 6 सप्टेंबरला त्याची लिस्ट आपल्याला लागलेली पाहायला मिळेल. त्यानंतर त्रुटी दुरुस्त कधी करायचे आहेत ग्रॅव्हेन्सेस तर 7/9 ते 10/9/2024 या दरम्यान करायचे आहेत. पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट तर आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल 13/9/2024ला. त्यानंतर आपल्या जागा कुठं नंबर लागला हे तिसऱ्या राऊंडचं कधी कळेल तर 18/9/2024ला. त्यानंतर कॅन्डिडेट रिपोर्ट ॲडमिशन कधी घ्यायचं आहे सिक ॲडमिशन तर 19/9/2024 ते 23/9/2024 अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपला तिसरा राऊंड कॅप राऊंड पार पडेल. तिसरा कॅप राऊंड पार पडल्यानंतर चौथ्या राऊंडची आपल्याला इथे डिटेल्स पाहायला मिळतात. तर या अनुषंगाने आपला राऊंड दुसऱ्याची जी लिस्ट आहे ती कधी लागणार आहे विद्यार्थी मित्र तर त्याप्रमाणे आपण ती लक्षात ठेवायची आहे. तर त्या लिस्टची डेट आपण इथे पाहू शकता 26/8/2024 जी की आपल्याला इथे अलोकेशन ऑफ राऊंड 2 असं पाहायला मिळतं. त्याप्रमाणे आपण कार्यवाही करायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब न केलं असल्यास करा, तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्याला अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ अपडेट्स आमच्या चॅनलवरती मिळत आहेत ते आपल्याला उपयोगी पडतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.